उंच डोंगर माथ्यावर बसलेलं रामटेकचं कालिदास स्मारक आज सुरांच्या लहरींनी भारावून गेलं. हिंदू रिसर्च फाउंडेशन आणि कालिदास स्मारक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्तिक पहाट या संगीत कार्यक्रमानं रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. थंडीची चाहूल देणारा गारवा, डोंगरावर पसरलेली सूर्याची कोवळी किरणं आणि भक्तिभावानं न्याहाळलेलं वातावरण या पार्श्वभूमीवर कालिदास स्मारकावर कार्तिक पहाट हा कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमाची सुरुवात गायिका अंकिता टकले हिच्या सूर निरागस हो या श्री गणेश स्तुतीने झाली. त्यानंतर एकापेक्षा एक सरस भक्तिगीते आणि भावगीते रंगली. तन्मय चिचखेडे यांनी अच्युतम केशवम सुख के सब साथी, ललाटी भंडार आणि मेरे घर आए राम ही गाणी सादर करून रसिकांच्या मनात भक्तिभाव चेतवला. सारंग जोशी यांनी वासुदेव, अंजनीच्या सुता, मल्लरवारी ही गाणी सादर केली. तर अंकिता टकले हिने गगन सदन, ओम नमः शिवाय, 20 झाले मन या भावगीतांनी उपस्थितांची मने जिंकली. पंकज रंगारी यांनी जगमे सुंदर है दो नाम, बाजरे मुरलिया, माझे माहेर या सुरेल गाण्यांनी सभागृहात भक्तिरस ओतप्रोत केला. कार्यक्रमाचं संगीत संयोजन कीबोर्डवर महेंद्र ढोले, तबल्यावर अशोक टोकलवार, ऑक्टोपॅडवर नंदू गोहने आणि बासरीवर अरविंद उपाध्याय यांनी केले. सूत्रसंचालन आसावरी गलांडे आणि दीपक गिरधर यांनी केले. तर ध्वनी संयोजनाची जबाबदारी निखिल नागेश्वर यांनी सांभाळली. कार्यक्रमाचं उद्घाटन महाकवी सुधाकर गायधनी, माजी पोलीस महासंचालक डॉक्टर टी.एस. भाल, संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर रामचंद्र जोशी, बँक ऑफ इंडियाचे माजी महाव्यवस्थापक अर्जुन भुगल आणि योगीराज हॉस्पिटलचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांच्या हस्ते ब्रह्मा विष्णू महेश प्रतिमेच्या पूजनाने झाले. या प्रसंगी महाकवी सुधाकर गायधनी, नाना नागपुरे आणि सर्व कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रायोजक म्हणून हिंदू रिसर्च फाउंडेशन, रेड स्वस्तिक सोसायटी, NTPS, कॅम्प चेरी फार्म, योगीराज हॉस्पिटल आणि राम डेव्हलपर्स यांचा सहभाग होता. तर सहकार्य सृष्टी सौंदर्य परिवार, काकडा आरती परिवार, विदर्भ साहित्य संघ, तालुका पत्रकार संघ, भगिनी मंडळ, बिग ग्रुप आणि रामटेक ऍक्शन ग्रुप आदी संस्थांनी दिले. पहाटेच्या सुरेल स्वरांनी आणि भक्तिभावांनी रंगलेल्या या कार्तिक पहाट कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला. न्यूज एक्सप्रेस साठी रामटेक वरून पंकज चौधरी यांची बातमी. भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है. उन्होंने कहा, मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा. चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितैषी नगर परिषद का निर्माण करें. नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है.